काय हो माझ्याच नशिबाला आलं काय कोणाच्या कोणत्या जन्मीचं पाप केलंय काय माहिती. खुशी ए झालं का? हा झालं. काय लय उशीर झालाय परत डॉक्टर उघडे येतं नाही तर. मी काय म्हणते, अहो सगळे डॉक्टर केलेत, आपण देवधारण बी केलेत, मला तर नाही वाटत फरक पडन म्हणून. तसं नसतं रे, आपलं जाऊन आपलं प्रयत्न तर करणं गरजेचं आहे ना. हा अहो प्रयत्न आतापर्यंत प्रयत्नच करीत आलोत आपण. जे नशिबात असेल ते. आता तू तरी काय हे आहे का, आपण चाललेतच ना प्रयत्न डॉक्टरांकडून. बरं सगळं बाहेरचं बघतोय काय असेल तर. हा मग मी तीच म्हणते, आता ह्याच डॉक्टरचा फरक पडन म्हणून कशाहून. पडत असतो, तू नको विचार करू, चल जाऊन येऊ मस्तपैकी. बघू काय आता जे नशिबात आलंय ते भोगावंच लागतं गाड्या, मला एवढं कळत. बरं आपण कुणाचं वाईट केलंय का? नाही. मग काय आता जे असेल ते असेल. आणि असा पैसा घालीत राहिलो आपण तर काय राहायचं हो माग. हा ह्यो दवाखाना कर, तेव दवाखाना कर. कोणत्या तरी दवाखान्याचा आपल्याला गुन्हा आलाय का आजपर्यंत? जाऊन दे आता काय करते मग आता. लोक लागली नावं ठेवायला. बरं तुला तरी बाहेर जाता येते का सांग बरं, लग्नाला एवढे दिवस झाले तर. हा आता लोकांचं काय असतं, नाव ठेवायलाच असतं. पायी चढून देत नाही, घोड्यावर चढून आता देत नाही. मला आता समजा काय काय कसं असतं माहिती आहे का, आता तुला काय करते तर काही काही तर हळदी कुंकाला बोलत नाहीत. मग मला कसं वाटत असेल, असं वाईट वाटतं रे. बऱ्याच गोष्टींचं वाईट वाटतं. आता कसं आहे, चल भाऊ गिळायचं. आता मला पोरं म्हणतात बाबा इतके दिवस झाले तुझ्या लग्नाला, पोरग आहे ना, तुझ्यात काय दिवस. आता मस्त कळत सगळ्या गोष्टी, त्यांना माहिती आहे का आपण काय करतो तर. आता बरं ते चल जाऊ दे, तोंडाने. ते दवाखाना बंद होईल परत. येऊ जाऊन आपण दवाखान्यात. हा बर, चल जे आहे ती आहे. बाबा कुठे दरवाजा गेलेत? बाबा गेले असतील गावात. उरक चल दरवाजला वडून घे, मग ती येते नुसती कडी लाव. कुलूप नाही लावत, परत चावी कुणापाशी तर ठेवा लागत. चल मग कुठे गेला बघावं लागेल. पाहिलं बापू. बापू काय चाललंय? अयो आज लय निवांत आहे. आमचं म्हाताऱ्यांचं काय चालायचं, तुझं काय चाललंय? एकदम निवांत. रानात नाही गेला तुम्ही आज? रानातून चालू आहे आता, मरणाचं ऊन लागते. हा ना, ऊन पण आज आज लय ऊन दिसतंय. लय 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 ऊन. अमोल कुठे गेला? काय उठलं की दवाखाना, उठलं की दवाखाना, दुसरं काय त्यांच्या डोक्यात आहे ना. अजून ते आहेच का बापू? कामाचं नाही, धंद्याचं नाही, काय नाही. मग लेकरू बाळ नाही, तेवढीच गणगण डोक्यात त्यांच्या. कवर त्याला करता म्हणता आता ती दवाखाना दवाखाना. मग तर काय करणार? हा दवाखाना तर करावं लागेल. एखाद्या कोणत्या डॉक्टरचा पडला फरक तर मग त्याला वाटतं, कोणतरी सांगते ह्या डॉक्टर चांगला आहे, कोण म्हणतो तू डॉक्टर चांगला आहे, मग जाते येते. कशाचं काय बापू, आता एवढं दवाखाने केलं, एवढे दिवस नाही काय झालं ना, आता काय होणार आहे मला सांगा बरं. असं असं काय वाईट केलं रे त्यांनी, वाईट केलं कुणाचं, कमी केलं त्याच्यामुळं. चला आता नाही ईश्वराची वाईट केलं, इच्छा. पण बाप माझं काय म्हणणं होतं, आता एवढं तुमची 25 एकर जमीन आहे, एवढं घर आहे. हा त्यांच्या आता पोटापुरतं तुम्ही आहे सगळं. तुम्ही अगं बाबा हा अमोल आहे, अमोल नंतर कोण सांभाळणार मला सांगा बरं. तसंच जाईल नाही ते बी आहे, पण आता काय होतं, मग. एक तर मला एकच पोरग, आणि मग मला वाटत होतं पण निदान त्याला एखादं पोरग पोरगी काहीतरी होईल, रँकेल लागेल. आम्हाला बस वाटत होतं चांगलं होईल, पण आता काय दिवस बी आता त्यात होतंय काय, ते पोरीला मग इकडे तिकडे काही कार्यक्रम असले शेजारी पाजारी कोणी बोलवत नाही, नाव ठेवते त्याच्यामुळे मग ते. हा. आणि ह्याच बी मग कुठं मन नाही लागत. हा म्हणून तर मी काय म्हणत होतो, हा त्याचं दुसरं लग्न लावून दिलं तर. तर दुसरं लग्न. आता बापू त्याचं एकदा वय निघून गेलं, पण म्हातार झालं कोण पोरगी द्यायचं. आता वय तेवढंच पोरग बिरग झालं तर. हा हाय पण काय होतंय माहिती का, माझी डेअरिंगच होत नाही बघ म्हणायची आणि बोलायची. काय होतं त्या नवरा बायकोचं एवढं जमतं ना, काय मस्तच एकदम. काय आता खाऊन प्रेम खाऊन आहे, पण चाललंय. आता काय करणार. आता जर वंशज नाही झालं तर पुढं काय करणार बरं, हे सगळं तसंच जाईल की मग देवाला सोडून द्यावं लागेल मग. दोघांना मी बाप आहे त्याचा, मी तर काय म्हणू शकत नाही. त्या लेकराकडे पाहिलं ना माझे असे, कसं काय बोलू शकतो यार तू, म्हणजे लग्न कर दुसरी आणि ते आणल्या होते नीट नाटकं राहिलं तर बरं, एकमेकीला जीव लावला तर बरं, नाही तर त्या दोन बायका झाल्यावर काय त्या प्रपंचाची दुर्दशा होती माहिती ना. ते बी आहे बरं का. त्याच्यामुळे ना मी तर काय बाबा, माझी काही डेअरिंग नाही म्हणायची. तर तुम्ही सारखे वारखे तुला भेटला तर बघ बापू मी म्हणून. असं करतो, मी त्याला विचारतो, मी त्याला कानावर घालतो, जर ऐकलं तर चांगलंच आहे, बघू मग काय म्हणता. बघ आता ते, आता मी नाही पण तो जर म्हणला तर मग म्हणा बा ठीक आहे. आता हा बघू, मी त्याला म्हणवल की त्याला काय असते तेव्हा. दोघांच्या सल्ल्याने काय हा. निर्णय होईल ते. मग
चालतं, येऊ का मग मी हो हो. बघतो. अमोल दवाखान्यात गेलाय काय? हा दवाखान्यात गेलेला आहे सकाळीच. चालतंय, गाठबीट पडला तर बघतो, नाही तर मग तू संध्याकाळ. चला येऊ का? हो चला. पिलू लय भूक लागले का आता? आता ही घर आले, ह्या घरात बघू आपण काय भेटते का. चल मावशी, काय हाय का ग खायला? काय ग, रोजच उठून येते इथं मागायला. अगं रोजच असलं कुठून तर द्यायचं काहीतरी आम्ही? दे की. अगं पण तुम्ही रोजच येतात, रोज येऊन कुठून द्यायचं आम्ही? आम्ही अख्खं गाव हिंडतो रोज अगं पण तुम्ही रोज. रोजच येतात, एक दिवस येत नाही, सारखंच येतात. आम्ही तुझ्याच घरी नाही, आम्ही अख्ख्या घरी अगं फिरतो. मग तुम्ही रोजच येतात, हेच म्हणते मी. मावशी आम्हाला कितकीशीच रागली, आम्हाला अर्धी कोरस लागती, आम्हाला द्या की तरी. अगं पण तुम्ही रोजच येतात, ते पण माझ्याच घरी येतात. मी तरी आम्हाला कुठून अर्धी देणार? तरी द्या, नाही तर शिळी असली तरी द्या. अगं तुम्हाला आई बाप नाहीत का? नाही तर तुम्ही रोजच उठून आमच्या दारात येतात, रोजच उठून आमच्या दारात येतात. जा तिकडं. चल पिलू, ए मावशी काय देणार नाहीत, आपण दुसऱ्या घरी जाऊ, मग तिथं भेटन. तिथं भेटन, आपण दुसऱ्या घरी जाऊन बघू. चल चल, इथं भेटते का बघू. मावशी, ओ मावशी, मावशी, काय ग बाय, काय तुमच्याकडे खायला आहे का? खायला काय नाही ग बाय माझ्याकडे. मग काहीतरी असलं शिळ पाक तर द्या ना. हरायचं केलेलं आहे, देते तुम्हाला मी. मग द्या. पिलू आले का नाही ह्या आजीला माया? मग आपल्याला देते ना आता. मग तू आधी खा, मग मी खाईन. तू पोटभर खा, मला राहिलं नाही तरी मी नाही खाणार. मग तू खा, हा? तू खाल्लं ना मग मी खाईन. काय राहिलं पिलं खाईन मग मी. हो का आजी? कुठला ग बाळा तुम्ही? आम्ही लय लांबच्या हाय. लांबते आहे खांदर बाळा, तुम्ही दोघी जणी खा. हा. बसायचं वाट्यावर. नाही आम्ही तिकडे जाऊन खातो. बरं जा खा. चल पिलू. काय करावं रे? बघा आता डॉक्टरला सांगितलंय आपण जी आहे. अय अमोल, बोल की भाऊ. कुठे गेलता? लय दिवसांनी दिसला. काय नाही, गेलतो दवाखान्यात. मागाशी बापूकडे गेल तू, म्हणला अमोल कुठे आहे? दवाखान्यात काय आता? गेलतो जरा थोडं काम होतं. एक काम करते का, तुझ्या घरी ये, आलो मी 5 मिनिट. हा हा जाऊ बहिणी तुम्ही. काय म्हणतो भाऊ? अरे येडा का खोडा येतो, कवर दवाखाना करतो. खबर म्हणजे अरे वय निघून चाललं. कशाच वय निघून चाललं आणि काय चाललं? कशाच म्हणजे काय मग असंच राहणार का? ते सगळी इस्टेट बिस्टेट सगळी काय असे पाण्यात घालवणार का तू? आपण होईनच की, चाललं ना आता दवाखाना, आता दवाखान्यातून आलो. कवर करतो. तुला माहिती आहे ना तू किती दवाखाने केल्यात, काय झालंय का? जाऊ दे बाबा, एक तर पहिलंच टेन्शन आहे, सगळ्यात दुनियाचं टेन्शन. कुणाचं तरी टेन्शन घेऊ, सांग हे बरं. बघ, हे तुझं असं तुला चांगलं सांगतो, तू असं करतोय. आता काय तुम्ही बोलतातच का प्रत्येक, आता जो मित्र येईन ते आता म्हणलं तू विश्वासातला आहे, तू पण तसाच निघाल. माझं काय म्हणणं होतं, आता वहिनी तर आहेत, पण अजून एक लग्न केलं असतं तुझं. ए काही कसं बोलतो का, माझा जीव आहे का त्याच्यावर? मी असा विचार तरी करीन का कोणत्या गोष्टीचा? जीव आहे पण आता पोरगच नाही तुम्हाला तर. शिकाडे माझ्या डोक्यात दुसरंच काही खुळणा घाली जाऊ तुम्ही. एक हो का, मी एक तर कसं तरी जगतोय म्हणून जगतोय. तर तिच्या तोंडाकडे बघितलं की मला असं वाईट वाटतं की इतक्या दिवस झाला लागणार, लेकरू बाळ नाही, लोक नावं ठेवतात, लय वाईट वाटतं, सगळ्या गोष्टीचं वाईट वाटतं मला. पण हे असलं डोक्यात माझ्या कावाच नाही. बघ तुला जर होत असेल तर सांग मला, मी पोरगी बघतो. बघ नाही रे, बघ बाबा, तुम्ही बोलून होताय रे मोकळं, पण आमच्या पण मनाच्या भावना जरा कधीतरी जाणून घेत जाणार की आम्हाला किती वाईट कसं वाटत असं. तुझी काळजी आहे म्हणून तू बोलतोय. पुढे जाऊन जर तू आपलं- काय झालं तर माझ्या तुला आहे कोण ना, सांभाळणार? एक तुला सांग का, माझा तिच्यावर जीव आहे, तिचा माझ्या जीव आहे, आमच्या दोघांचा एकमेकावर विश्वास आहे. ती जरी म्हणली मला वैयक्तिक स्वतः की तुम्ही असं असं करा, तरी सुद्धा माझी असं जीव रेटणार नाही, माझं मन सुद्धा कधी जाणार नाही दुसऱ्या कोणाला. तरी बाबा, मग आपलं बापू म्हणतच होतं मला, नाही बा, आपल्याच्याने होऊ शकत नाही या गोष्टी. तू पार डोक्याच्या पलीकडची केस आहे. बघ आता तुला काय पटतंय मग. शेवगाड्या शंभू, तुला पण माझ्या संग बोलायचं असलं तर बोल. आता एवढे मित्र तोडले तर तू माझ्या हाय जीवाचा म्हणून मी तुझ्या संग बोलतोय. तुला बोलायचं असलं तर बोल, पण असं माझ्या संग बोलू नको बाकी, जेणेकरून माझं मन दुखून. तुला चांगलं सांगा म्हणलं, पण तू काय आता हे काय नाही म्हणलं. चांगलं सांगायचं असलं तर चांगलं कर, मला एखादा चांगला दवाखाना सांग, एखादा चांगला दिवशी सांग, मी तिथं जातो बाबा. पण असं काय माझ्या डोक्यात घालू नको की तू माझ्या मनातून उतरायची, असं काय करू नको. बरं जाऊ दे, बघू आपण काहीतरी. हा बरं जाऊ दे, जा तू, मी पण जातोय आता रानात चक्कर हाणून येतो. जातो हा? मी. हा, हा. जाऊ कर भाऊ. हो हो, सावकाश जा. हा, हा. अक्कू, हा मला भूक लय लागली. तर आपल्याकडे काहीच नाही ना ग, निदान पाणी तरी दे मला. पाणी पण नाही आपल्याकडं. देवा, काय तुझं पाप केलंय रे आम्ही?
का निदान मला आई नाही काय बाप नाही, आता ही बहीण पण घालवतो का माझी? का आम्ही अनाथ आहेत, आमचे असंच पाप करतो आमच्या हाताने? आम्हाला आई नाही, तू निसताय आमच्या अंत किती पाचिन र देवा. तुझं अख्खी माणसं म्हणतात देव त्यांची पूजा करतो त्यालाच पावतो, मग आमचंच का अंत पाहतोय बरं? आम्ही काय तुझं पाप केलंय? सगळी माणसं म्हणतात की देव तुला पावतो, सगळ्यांना पावतो देव, मग आम्हालाच का पावना? आमचा अंत का पाहतोय तू? अरे देवा, आम्हाला नसन जागवायचं आणि आम्हाला पोटाला नसन अन्न द्यायचं तर आम्हाला मारून टाक ना. आम्हाला जिवंत तरी कशाला ठेवलंय? आम्हाला मारून तरी टाका, मग तुला जीवाला शांतीता मिळेल तुमच्या. अरे देवा, माझ्या बहिणीला काही झालं तर याच पायरी मी डोकं आपटू मी जीव देईन इथंच. अरे देवा, किती अंत पाशीन, आम्हाला तरी किती तळतळशील. माझ्या बहिणीचं इतकं दुखतंय, तुला क्यू नाही येत कर? माझ्या बहिणीचं इतकं दुखतंय, किती ताप आली माझ्या बहिणीला, पण तुला काय कळत नाही ना. तसं नाही ऐकल्यावरच करतो तू पण. माझ्या बहिणीचं एवढे ताप आली, ही झालंय, पण तुला काय कळत नाही? हाय का नाही? इथं नाही ऐकल्यावर बसायचं तो. पण माझ्या बहिणीला बघ ना, किती ताप आली, पण तिला पोटाला अन्न नाही, तिला पाणी नाही. पाणी तरी निदान सदन दे, काहीच पण देत नाही तिला. अगं पिल्लू, आता नको टेन्शन घेऊ. आता आपण देवाच्या मंदिरात आहे, मग आपलं तुझं होईन बरं. तू ताप आली ना तुला, मग तुझं होईन बरं. देवाच्या मंदिरात येत आपण. लेकराचं दुखतंय? हा. खाल्ले काय तुम्ही? नाही. लय ताप आहे रे बाळाला. कुठले रे बाळ तुम्ही? आम्ही लय लांबचे आहेत बाबा. आई वडील नाही कोण आम्हाला, आम्ही अनाथ इथं. अनाथ आहे ते. भांडत होती देवा संग? मग आम्हाला आई बाप नाही देत. बरोबर आहे बाळ, कुणाशी भांडणार? मग देवाचीच भांडणार की आम्हाला आई बाप नाही देत, काय नाही देत. ज्यावेळेस माणूस माणसाला ओळखीत नाही त्यावेळेस मग माणसानं देवा पुढे यायचं आणि भांडायचं. बरोबर? किती अंत पाशील रे तू. अरे शहाण्यांचा ठीक आहे, ते समजून घेतील. हे लेकर आई बाप मागत होती ना देवाला, दिले तुला देवानं आई बाप? कस काय? हो मग मी तुझा आजोबा, तुझे पप्पा मग मी तुझ्या घरी वाट पाहतो. येताल माझ्या बरोबर? हा. आई बाप सगळं तुम्हाला देतो मी. देवान तुमचं घरानं ऐकलं म्हणायचं. परमेश्वरा, फक्त लेकरांचं घरानं नाही ऐकलंस तू, माझी बी तेच होता. माझं बी घरानं रोज मी तेच मागतोय. मी लेकरं मागतोय माझ्या पोराला, ना तू मागतोय. आणि हे लेकरं आई बाप मागते. धन्य तू. ह्या लेकरांना आई बाप मी देतो. लय उपकार केलेत आमच्या. चला बाळा, आपल्याला जायचं आपल्या घरी. चल बा. आता देवासंग भांडायचं नाही. देवाने घरानं ऐकलं तुमचं. आई भेटली, बाबा भेटले, मग देवाचे आभार मानायचे. मस्त राहायचं. आता शाळेत जायचं. शाळेत जाताना तुम्ही? हा. चला चप्पल घालतो आम्ही, जाऊ मग आपण. चला. देवाला एक मागत होतो, देवाने 2 दिले. झाली बाई सगळी काम. का लस टेन्शन मध्ये? नाही तसंच काय. बस. काय झालंय? काय ना रे, बस. आता मला काय माहित नाही का तुम्हाला कायचं टेन्शन आहे? बरं मी काय म्हणते, काय एक बोलू का? बोल. मी म्हणलं तुम्ही दुसऱ्या लग्नाचा विचार तर करा. कोणाच्या? तुमच्या. काय? आव मग आता सगळे प्रयत्न करून दमलोत की आपण. हा, जी नाही ती दवाखाना केलाय हो आपण. हा अगं आता तू काय बोलते हे तुला कळतंय का? हो का? तिचं जरी असलं ना तरी ती तुमचं असणार आहे, आणि तुमचं असलं म्हणजे माझं हाय का नाही? ती मी त्याला बी माझ्या लेकरापेक्षा जास्त जीव लावीन हो. अरे हा? पण आपण जगात बघतोय काय, वागतो काय, तू बोलते काय,
तुला पटलं पाहिजे ना काही अहो गोष्टी. असते तो एखादी अर्धी तशी अरे असते. तू किती जड अंतकरणानं बोलते हे मला पण कळतंय. तुझ्या मनातल्या भावना पण कळतात मला. पण आता हे लोकांचे टोमणे ऐकून ऐकून माझंच डोकं पकलंय, त्याच्यामुळे मी घराच्या बाहेर सुद्धा निघाना. अहो मला आई व्हायचंय हो. एकच इच्छा आहे तेवढी. अरे होत असतं, नशिबाच्या गोष्टी आहेत. जे जे देवान लिहिले ते का होणं गरजेचंच आहे ना, होईनच ना कधी नाही कधी. हा वरच्याच्या जी मनात आहे तेच बघतोय ना आपण. आता रिपोर्ट बी आलेत, डॉक्टरनी बी सांगितले तुम्ही कधी आई होऊ शकत नाही. मग आता दुसरा पर्याय तरी काय आहे सांगा बरं आपल्याकडं. चे बघ, जे नियतीच्या मनात आहे ना ते घडत चलत काय. तू मोकार नको टेन्शन घेऊ काय. माझं आयुष्य असं गेलं ना तरी चालतंय. लय पर्याय दिले तर लय पर्याय आहेत, लय. आता कसले पर्याय राहिले तो, दुसरा काय पर्याय? अरे नाही जाणार मी, माझं नाही मन दुसऱ्या पुरीवर जाऊ शकत. जगात बघतोय आपण, वडिलांना संभळीन का माझ्या, तुला जीव लावी का? हा अहो नका लावी ना मला जीव, मला आहेत की तुम्ही. तुम्ही असलं म्हणजे लय झालं. नाही रे, माझ्याच्याने नाही होऊ शकत ही गोष्ट, कशीच नाही होऊ शकत, कशीच. अहो विचार तर करा की थोडासा. नाही पोरग म्हणजे सर्व स्वास्थ्य काय तेव्हा, त्याचं काय असतं तेव्हा. अहो पण थोडा तो विचार करून बघा. मी काय म्हणते ती, माझ्या बी जीवाला काहीतरी वाटत असेल का नसेल. हा अहो लोक 4 माणसं मला नावं ठेवतात. गावात पाणी भरायला गेलं तरी म्हणतात आली वांजुटी पाणी भरायला. कसं वाटतं बरं सांगा तुम्ही, वाटत ती बरं? जाऊ दे, त्यात तुझा दोष आहे का? बरं माझा दोष नाही तो, मी नाही म्हणत माझा बी दोष आहे. आणि देवाच तरी कुठं दोष आहे हो. देवाने तुमच्या अरे द्यायचं असतं तर त्यांनी 4 पहिलं दिलं असतं ना. 5 वर्षापूर्वीच त्याने आपल्या पदरात काय नाही काय टाकलं असतं ना. अहो पण त्याची असं तुमच्या की बाबा आपली सत्व परीक्षा घ्यायची, ह्यांना शाळायचं किती काय असं ना त्याच्या मनात सुद्धा. आता त्यांच्या पायरीशी लागतोय, मनीन तसला नवस केलाय. हा नाही त्याला घाम फुटत, त्याला मी काय करणार आहे. हा जाऊ द्या, देवाचं बी काही चुकत नाही. का मला काही सांगू नका, मला लिकरू म्हणजे लिकरूच पाहिजे. तर गप नको रडू, शांत बस. अरे मग मला कळतंय सगळ्या गोष्टी, सगळं आता कळून दुःख काय करू? सांगू कुणाला, सगळं गाव नाव ठेवतंय. पण करणार काय, तू असं नको म्हणू की मला दुसरं लग्न नाही करायचं, मला दुसरं लग्न, मला तुझ्याशिवाय नाही कुणी, आणि मी दुसऱ्याकडे बघू सुद्धा शकत नाही. तुम्ही असं म्हणल्यावर कसं व्हायचं? हा मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं? नाही, माझ्याच्याने ही गोष्ट होऊ शकत नाही. तू मला काही पण म्हण, मला जे काही पण म्हणू दे, पण मी ही गोष्ट नाही करणार. अहो बाबांना किती आशा लागली. हा त्यांना जर असं सांगितलं तर त्यांच्या जीवाला काय वाटन. हा ते नातवंड खेळायला पाहिजे, त्या ह्याच्यात त्यांना नातवंड भेटन. हा काय करायचंय आपलं असून? जे आता मला ना, तू असं बोलू नको बरं परत मला, कधीच कधीच बोलू नको काय. मग काय करू तरी काय, माझ्याकडे पर्याय काय सांगा ना तुम्ही. काढू काहीतरी पर्याय, मला काय सांगू नको. माझं काय मन दुखवायचं असं दुःख ना, असं काय करू नको. तुझ्या माहितीसाठी सांगतो. हा माझे आई बापा बी विचारतात हा कधी होणार आहे लिकरू, कधी होणार आहे, काय सांगू त्यांना मी वांजुटी म्हणून. अहो तोंडाने सांगता तरी येतंय का लोकांना? बापू कुठे गेले? आणि मी आई होऊ शकत नाही, पण तुम्ही बाप होऊ शकताय की. हे बघ खुशी, आता तुला एक सांगतो. आता सांगू तरी काय रे, सांगू तरी काय. मी एवढा तुझ्यावरती जीवापाड प्रेम करतोय, सांगू काय, सांग ना. जर आली ती तर मला तुझ्यापासून हिसकावून घेतलं तर माझं थोडं सुद्धा प्रेम राहणार नाही का तुझ्यावरती. काय करणार आहे? प्रेमाने सगळं नसतं हो, कधीतरी आपलं बी सुख बघावं लागतं. मी आजपर्यंत कधीच विचार केला नाही, कधीच नाही विचार केला. बाबा बी कुठं गेल्यात काय नु सकाळ धरून, ते बी देवदाराम करून दमलेत. ह्या देवाला नमस्कार, पण त्या वाटतं देवाला नमस्कार. त्यांना पण वाटतं ना ग की माझं एकुलते मुलगा आहे, त्यांना एखादं मूलबाळ व्हावा, नातवंड असावा, असं त्यांना पण वाटतं. त्यांनी पण मला नाही रे बापाने कधीच मला दुखवलं नाही. कधी असं तुला पण कधी असा दुरावा दिलेला नाही त्यांनी, कधीच नाही दिला. अहो लिकीवानी सांभाळलंय, आणि ही लेकच त्यांना सुख देऊ शकत नाही. ही कसं सांगू मी त्यांना? ते का तुझ्या हातात आहे का? हो का, मला काही सांगू नका. एक तरी लेकरू पाहिजे. आणि रस्त्यावर पडलेले असतात का लेकर तेव्हा? तुमची पप्पा आणि मम्मी. बाबा या.
बापू नाही रे तुमचं दुःख पावाला. कोण आहे ते? एक लेकरू परमेश्वराने 2 दिले आपल्याला. लेकर देवाला आई बाप मागत होते आणि मी रोज देवाला म्हणायचो मला लेकर दे. बापू आज हे मला नको तो शब्द वापरला. तिने डायरेक्ट मला म्हणले की दुसरं लग्न कर. आजपर्यंत मला सगळे मित्र मला समजत नाही का तुमचं एकमेकावर किती प्रेम आहे, म्हणून मी तुझ्या लग्नाचा कधीच विचार नाही केला. आता आम्ही तुमचं मन जाणून घेतो बापू. आम्हाला कळतंय बापूला वाटतं नातवंडे असावा. लेकरांना जीव लावा, कुणीच नाही यांना. ये बाळा उपाशी इकडं. तपाशी रं मराठीत लेकर ते कुठून आणले बापू? मंदिरात मला भांडत. फक्त जीव लावा तू. तू म्हणली होती ना की देव देत नाही. हे बघ 2 लेकरं दिली तरी शेवटी आपल्या नशिबाला देव पावला नव्हता. देवाने ऐकलं हो आपलं गारण. गरज होती रे त्यांना, आई बापाची त्यांना गरज होती. बापू तुम्ही खरंच बाप माझा देवासारखं तुम्ही माझं काम केलं. आता आव. खुश बाळ तुम्ही भेटले आई बाबा, ऐकलं ना देवाने घरानं. देवाला म्हणायची मला दे आई दे बाप दे, नाही तर डोकं आपटीन आत्महत्या करीन तुझ्या पुढं. देवासंग भांडत होतं लेकरं. का ग बाळा? मी चला. तुझा पप्पा आहे बरं का बाळा. ही मम्मी आहे. हा तुम्हाला सगळं शाळा शिकवून तुम्हाला लय मोठं करील. तुम्हाला कुठलीच अडचण नाही. पोटाला पोटभर खायचं, मस्त पैकी राहायचं. हा छान लेकरांना लय बघितलं ना? भूक लागली, 2 दिवस झाले उपाशी आहेत. हा, हा. ते लेकरू दवाखान्यात बापू घेऊन जा. तुम्ही पण चला. तुम्ही पण जेवण करा. ताप तुझी लय काळजी मिटली ना. घे 2 मुलं आली का नाही आता. मला वाटत होतं बापाच्या जागी सासरा होताच मला, पण सासरा एवढं करतो एवढं पण नव्हतं माहिती. आणि अनाथ जर मुलं आणायचे म्हणलं ना कुणाचे सासरे तर डायरेक्ट म्हणते तू हाकल बाहेर. पण आम्हाला तसं नाही करायचं, दुसरी सून आणू आम्ही. पण अगं, खरंच बाबा तुम्ही मला एखादं म्हणलं समजून असतं घेतलं. एखादं मुली कशी न्यावत नाही का, मुलगा पाहिजे. पण बापूंनी 2 लक्ष्मी घेऊन आलेत आपल्यासाठी. 1 नाही 2 घेऊन आले. चल तर लेकरू पाहिजे, मग मुलगा मुलगी. मग आता ह्या जमान्यात कुठं राहिले का मदत करायची आपण. आम्हाला काय नको बापू. चला तुम्ही आता आमची खुश आहेत ना तुम्ही. आमच्या चला तुम्हाला लय जेवायला- उपकार झालेत आमच्यावरती. चल मामा चल. अगं माझी छोन